सरकार स्थापन होऊ शकणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. कालपासून भाजपची कार्यकारिणी सुरू आहे. काल त्याचा पहिला दिवस होता. पुढची बातमी आपण बघतो आहोत. महाआघाडीमध्ये काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची काल बैठक झाली. किमान समान कार्यक्रम आणि सत्तेत सहभाग या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधी कधी तुम्हाला वाटतं की तुम्ही मॅच हरताय, पण निकाल पूर्णपणे वेगळा लागतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगत आहे. शरद पवार 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यात आहेत. काल काटोलमध्ये त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्यानंतर या 4 गावांमध्ये शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगली, सातारा जिल्ह्याचा दुष्काळी दौरा करणारे शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी शरद पवारांप्रमाणेच आता उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांच्या भेटीला जात आहेत. राष्ट्रपती राजवट विरोधी आंदोलन औरंगाबादमध्ये करण्यात आलं. सर्वपक्षीय शिक्षक संघटनेच्या वतीनं औरंगाबादमध्ये क्रांती चौकात शिक्षक गळ्यात बॅनर अडकवून या आंदोलनात सहभागी झाले होते. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. पीक उद्ध्वस्त होत आहेत, पंचनामे होत नाहीयेत आणि त्यामुळे इथे वैतागलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पिकावर असा ट्रॅक्टर फिरवलाय. आंबेगाव तालुक्यात निरगुडसर इथे आनंद हिंगे आणि यशवंत वळसे यांच्या ऊसाच्या शेतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ज्या पिकांचं नुकसान झालं. आनंद हिंगेंचा 62 गुंठे तर वळसेंचा 30 गुंठे ऊस यात जळून खाक झालाय. चंद्रपुरातील 1 लाख हेक्टरच्या शीतपिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे. 2.25 लाख शेतकऱ्यांना याची झळ बसलीय. संपूर्ण पंचनामे झालेत आणि आता मदतीची मागणी शासनाकडे केली जाते. दर्यापूरची बातमी. एसडीओ कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी युवक काँग्रेसनं नुकतंच आंदोलन केलं होतं आणि शेतकऱ्यांनी निवेदन तेथे दिलेलं होतं, पण एसडीओंनी त्यांच्याशी व्यवस्थित बातचीत केली नाही आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना याबद्दलचं निवेदन केलं. औरंगाबादमध्ये एमआयएम नगरसेवकानं सफाई कामगाराला मारहाण केल्याची घटना घडली आणि मारहाणीनंतर मनपा सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन केलंय. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बेगमपुरा पोलीस ठाण्यात शेकडो कर्मचारी त्यासाठीच दाखल झाले होते. मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणावर टवाळखोरांची स्टंटबाजी सुरू आहे. जॅकवेल टॉवरवरून धरणात अशी ही मुलं इथे धरणात उड्या मारतात. पुढची बातमी आपण बघतोय. अकोल्यामध्ये गौतम डोंगरे यांनी 13 तारखेपासून ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. समाज कल्याण दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अकोल्याच्या वाडेगावमध्ये जयभीमनगर आणि पेटकरवाडी इथे सिमेंट कॉन्क्रीट नाल्याच्या बांधकामाचं देय तात्काळ द्यावं या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. नांदेडची बातमी. जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयात गैरहजर असणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. उपाध्यक्षांनी या कारवाईच्या सूचना प्रशासनाला दिल्यात. बांधकाम समितीच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. नांदेडमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या बैठकीला बहुतेक खासदार उपस्थित नव्हते आणि खासदार रेल्वेच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचं इथे म्हणण्यात आलं. रेल्वे अधिकारी आणि खासदारांची ही वार्षिक बैठक इथे बोलवण्यात आली होती. बातमी. मनमाडची एवढ्या बोरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षांच्या मुलाला वाचवण्यात यश आलं. तब्बल 4 तासांचे प्रयत्न त्यासाठी करण्यात आले. ऊसतोडणी करणाऱ्या कुटुंबातला अल्पवयीन मुलगा घरातून निघून गेला होता आणि पोलिसांच्या मदतीने आईवडिलांकडे त्याला परत करण्यात आलाय. माजलगावमधल्या या तरुणानं थेट कर्नाटक गाठलेलं होतं आणि पंढरपूर स्टेशनवर त्याला हटकल्यानंतर त्याच्या पालकांकडे त्याला सुपूर्द करण्यात आला. चंद्रपुरातल्या प्रकारे विदर्भ हाऊसिंग कॉलनीमध्ये नाला चोरीला गेल्याची अजब तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही आणि या संदर्भात आता तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अकोल्याहून वाशिमच्या दिशेने जात असलेल्या कारनं पातूर इथे वीज उपकेंद्राजवळ एका ऑटो रिक्षाला धडक दिलेली आहे. अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत. पातूरमध्ये प्राथमिक उपचार केंद्रात त्यांना दाखल करण्यात आलंय. यवतमाळमध्ये शहर पोलिसांनी छापेमारी करत 1 लाखांचा अवैध गुटखा जप्त केलेला आहे आणि पांढरकवडा मार्गावरच्या सय्यद नियाज अहमद सय्यद फिरोज यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. विविध कंपन्यांचा गुटखा इथे साठवला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर हा छापा टाकण्यात आला.
मुंबई नाशिक महामार्गावर लाहे गावाजवळ पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला आणि दुर्दैवी बाब म्हणजे गायिका गीता माळी यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांचे पती विजय माळी किरकोळ जखमी झाले। गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे ही गाडी गॅसच्या टँकरला जाऊन आदळली आणि यात गीता यांचा दुर्दैवी अंत झाला। अवकाळी पावसामुळे सोयाबीन पीक खराब झाले। शेतकऱ्यांना विषप्राशन करून आपलं आयुष्य संपवलेलं आहे। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणला होता। मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली। जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू मैदानात उतरले। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं। मंत्रालयावर निघालेल्या बच्चू कडूंना काही आंदोलकांसह त्यानंतर ताब्यात घेण्यात आलं आणि सुटका करण्यात आली। प्रहार संघटनेनं आता आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं। भुसावळ नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे घाणीचं साम्राज्य आहे आणि डेंग्यूमुळे आतापर्यंत 4 तरुणांचा मृत्यू झाला असा आरोप जनआधार पार्टीकडून करण्यात आला। त्वरित उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी जनआधार पार्टीच्या वतीनं प्रांताधिकारी सुलाणे आणि मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना निवेदनही देण्यात आलं। नर्मदा बचावच्या नवनिर्माण अभियानामार्फत राज्यात 25 वर्षांपासून 7 जीवनशाळा चालवल्या जातात, ज्यात जवळपास 1000 विद्यार्थी शिकतात। या शाळांना शासनानं स्वयं अर्थसहाय्याची मान्यता दिली, पण अन्नधान्याचं अनुदान दिलं नाही। सर्व शिक्षा अभियानाच्या योजना लागू केल्या जात नाहीयेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नंदुरबारमध्ये असा मोर्चा काढला। परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकाची नुकसान भरपाई द्यायला प्रशासन चालढकल करते असा आरोप करत पाथरीत रास्ता रोको झाला। शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या आंदोलनात राष्ट्रीय महामार्ग 61 वर हे आंदोलन करण्यात आलं आणि त्यामुळे वाहनांचा खोळंबा झाला होता। भंडारा जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राला 1 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली। 67 केंद्रांपैकी 48 केंद्र प्रत्यक्षात सुरू आहेत। 11 तारखेपर्यंत 41,128 क्विंटल धानाची खरेदी झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त गाव आहेत आणि ग्रामपंचायतींपेक्षा 83 ग्रामपंचायतीतल्या सदस्यांच्या जागा काही कारणांमुळे रिक्त आहेत आणि माओवाद्यांच्या दहशतीमुळे इथे सदस्य आणि सरपंच पदासाठी कोणी उभं राहत नाही। त्यामुळे प्रशासनाने 183 ग्रामपंचायतीतल्या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी 8 डिसेंबरला इथे मतदान होणार आहे। अकोट हिवरखेड मार्गावरच्या बगाडा नाल्याच्या मोठ्या पुलाजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 84 खेडी इथल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती लागलेली आहे। इथे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। राष्ट्रपती राजवटीमुळे राज्यात नव्यानं निवडून आलेल्या आमदारांना कुठल्याही प्रकारचं वेतन किंवा सुविधा दिल्या जाऊ नयेत अशी मागणी आता होती। माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष गव्हाणे यांनी देखील या संदर्भातलं एक पत्र जुन्नरमधून राज्यपालांना पाठवलं आहे। त्यातल्या एका वाहनानं बाईकस्वाराला जोरदार धडक दिली आहे, ज्यात बाईकस्वार गंभीर जखमी झालाय। बाईकचंही नुकसान झालंय। कर्नाळा बँकेच्या महाड शाखेत 2000 खातेदारांचे 29 कोटींच्या ठेवी आहेत आणि या महाड शाखेतून गेले 3 महिने पैसे मिळत नाहीत। ग्राहक हवालदिल झालेत। या खातेदारांनी बँकेच्या शाखेत गोळा होऊन व्यवस्थापकांना जाब विचारलाय। व्यवस्थित उत्तर मिळत नसल्यामुळे संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आणि लढा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला। घरगुती वादातून पतीनं पत्नीची दगडानं ठेचून हत्या केल्याची मंगरुळपीर तालुक्यातली पोघाद इथली घटना आपण बघतोय। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय। मंगरुळपीर पोलीस यातला अधिक तपास करत आहेत। पक्षी सप्ताहानिमित्तानं चंद्रपूरमध्ये इकोप्रो संस्थेमार्फत जुनोना गावातल्या शालेय विद्यार्थ्यांकरता पक्षी निरीक्षण आणि जुनोना तलाव परिसर स्वच्छता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पक्षी जनजागृती रॅली देखील इथे काढण्यात आली। श्रीहरी येणे यांनी विदर्भ राज्य निर्मिती आंदोलनाच्या दस्तऐवजांवर संपादित केलेल्या पुस्तकातून विद्यार्थी आता शिक्षण घेऊ शकणार आहेत, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने या पुस्तकाला MA राज्यशास्त्र अभ्यासक्रमात ठेवण्यात आलेला आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पाऊस पडत होता आणि दिवाळी मात्र यंदा पावसात भिजलेली होती। आता सकाळीच धुकं पडायला सुरुवात झालेली आहे। अकोल्यामधली ही सुंदर दृश्य आपण बघतोय। परभणीत विषबाधेमुळे अख्खं कुटुंब दवाखान्यात उपचार घेते आहे। त्यांना आर्थिक चणचण भासते। कुटुंबाला मदत करण्यासाठी देवगावमधल्या काही तरुणांनी पुढाकार घेतलेला आहे। मदत फेरीचं आयोजन देखील इथे करण्यात आलं। 1 लाखांची मदत यात गोळा झालेली आहे। बातमी कोकणातली सोनेली गावच्या माऊली देवीचा जत्रोत्सव आनंदात पार पडला। लोटांगणाची जत्रा अशी त्याची ओळख आहे। सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटकमधले हजारो भाविक देखील इथे येत असतात।
साताऱ्यात काल बालदिन साजरा झाला. उदयनराजे भोसलेंनी लहानग्यांना चॉकलेट देऊन बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. थायलंडमध्ये पार पडलेल्या नृत्य स्पर्धेत या मुलांनी चांगली कामगिरी बजावली होती. उदयनराजे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता सक्रिय झालेत. भाजप जिल्हाध्यक्षांनी प्रचार संघता सभेत केलेल्या जातीयवादी भाषणांबद्दल उदयनराजेंनी कराडमध्ये मुस्लिम समाजाचा मेळावा घेऊन माफी मागितली आहे. सातारा जिल्ह्यातल्या लोकांना माझी गरज असती तर मी घसरगुंडीवरून खाली गेलो नसतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जात संशयास्पदरित्या तलाठी सुग्राम सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून अटक केली असं हे प्रकरण आहे. 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी केली आणि बेकायदेशीर कृत्याविरोधात महाड आणि पोलादपूर तालुक्यातल्या महसूल कर्मचारी आणि तलाठ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. चंद्रपूरमधली बातमी आहे. नागभीड तालुक्यात जंगलात वाघाच्या हल्ल्यात देवकन्या चौधरी या महिलेचा मृत्यू झालेला आहे. सरपण आणण्यासाठी त्या गेल्या होत्या आणि त्यावेळी वाघानं हल्ला केला. अकोल्यातली बातमी आहे. जुना इन्कम टॅक्स चौकातल्या हॉटेल वैभवमधल्या किचनमध्ये आग लागली आहे. हॉटेलमध्ये आणि परिसरात धावपळ झाली, त्यामुळे अग्निशमन विभागानं ही आग आटोक्यात आणली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बालदिन साजरा झाला. कैदी आणि त्यांच्या मुलांची भेट काल घडवण्यात आली. फक्त वडील आणि मुलांची ही गळाभेटच नव्हती, तर शिक्षा भोगत असलेले वडील आणि वडिलांविना बाहेर जगणारी मुलं अशा भेटीचे हे भावूक क्षण काल या कारागृहात पाहायला मिळाले. गुहागरमध्ये शृंगारतळी शहरातल्या मुस्लिम वस्तीत 38 किलो वजनाचं अजगर सापडलेलं होतं. इथल्या या सगळ्या परिसरामध्ये कोंबड्या आणि मांजरं गायब होत होती आणि त्यामुळे ग्रामस्थांनी याची चांगलीच त्यांना दहशत बसलेली होती. या अजगरानं त्यानंतर त्याला मुस्लिम वस्तीमध्ये हा सगळा प्रकार बघायला मिळाला आणि इथल्या मोठ्या प्रमाणात इथे भीतीचं देखील वातावरण होतं. या अजगराला पकडलं जात होतं तेव्हा त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. वाशिम जिल्ह्यात उंबरडा बाजार बसस्थानक परिसरात सापात आणि मांजरीमध्ये चांगलीच लढाई रंगलेली होती, ज्याचा व्हिडिओ आता आपण बघतोय. एका हॉटेलच्या परिसरामध्ये ही लढाई रंगलेली होती. सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची भूमिका आघाडीसाठी सकारात्मक आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. आघाडीसाठीची आणि जागा वाटपासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. एक ब्रेक घेऊन परत भेटू.